Hello everyone, myself Amruta Naik. Welcome to Amruta's Compass. Today we are going to solve another practical problem of NPO, that is problem number 7 on page number 118. In earlier lectures we have seen first to 6 practical problem and their solutions. If you haven't seen those videos then please go and check the link given below in description box. As well as if you haven't yet subscribed to the channel then please subscribe it. Now moving towards our today's problem. See, या प्रॉब्लेम मध्ये रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आणि ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणजेच ॲडजस्टमेंट्स दिलेल्या आहेत. त्याच्यावरतीच बेस तुम्हाला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट प्रिपेअर करायची आहे. तर या प्रॉब्लेममध्ये सबस्क्रिप्शन रिलेटेड आणि इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट रिलेटेड दोन ॲडजस्टमेंट आहेत, ज्या डिफरंट ॲडजस्टमेंट्स आहेत. आधीच्या प्रॉब्लेम्समध्ये आपण त्या केलेल्या नव्हत्या. त्या कशा सॉल्व करायच्या आहेत, त्याचे इफेक्ट कसे दाखवायचे आहेत तेच आज आपण बघणार आहोत. सो विल स्टार्ट. सी, ऑन पेज नंबर 118 7th problem is given. We have to read it first. From the following transactions of receipt and payment account of Pavanputra Hanuman Vyamshala, Parbhani, and the adjustments given, you are required to prepare income and expenditure account and balance sheet as on 31st March 2019. आपल्याला बॅलन्स शीट आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट प्रिपेअर करायचं आहे आणि डेट काय आहे त्याची 31st मार्च 2019. म्हणजेच हे करंट फायनान्शियल इयर कधी स्टार्ट झालेलं आहे? 1 एप्रिल 2018, राईट. म्हणजेच आपलं जे फायनान्शियल इयर आहे ते काय आहे? 18-19, राईट. करंट इयर आहे 18-19. त्याच्याशी रिलेटेड जे ट्रान्झॅक्शन्स आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. ओके, म्हणजेच इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट प्रिपेअर करायचं आहे आणि बॅलन्स शीट प्रिपेअर करायची आहे. ॲडजस्टमेंट्स दिलेल्या आहेत. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे. आपण ॲडजस्टमेंट्स बघणार आहोत आणि रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटमध्ये स्टार मार्क करणार आहोत. ओके, सी, देर आर 500 मेंबर्स पेईंग अन ॲन्युअल सबस्क्रिप्शन ऑफ ₹50 ईच. 500 मेंबर्स आहेत आणि प्रत्येकाची सबस्क्रिप्शनची अमाऊंट किती आहे? ₹50. म्हणजेच 500 इंटू 50, 500 इंटू 50 इज इक्वल टू 25,000. 25,000 सबस्क्रिप्शन रिसिवेबल आहे 2018-19 मध्ये, राईट. नेक्स्ट, म्हणून आपण सबस्क्रिप्शन 2018-19 वरती स्टार मार्क केलेला आहे कारण 25,000 ॲक्च्युअली रिसिवेबल आहेत. ओके, नेक्स्ट, आउटस्टँडिंग सॅलरी ₹1,200. सॅलरीजवरती स्टार मार्क करायचा आहे. नेक्स्ट, ॲसेट्स ॲज ऑन 1 एप्रिल 2018 वेअर ॲज फॉलोज. बिल्डिंग 50,000, फर्निचर 15,000. ॲसेट्स याच्यामध्ये दिलेले नाही आहेत कुठेही, इथेच अमाऊंट त्याची दिलेली आहे. त्याच्याशी रिलेटेड ॲडजस्टमेंट आहे डेप्रिसिएशनची. प्रोव्हाइड डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग अँड फर्निचर 5% अँड 10% रिस्पेक्टिव्हली. इथे आपल्याला डेप्रिसिएशन लेस करायचं आहे. नेक्स्ट, 50% एंट्रन्स फीज इज टू बी कॅपिटलाइज. एंट्रन्स फीज 50% कॅपिटलाइज आहे. म्हणजेच एंट्रन्स फीजची अमाऊंट 6,200 मधून जे हाफ येतील म्हणजेच 50% येतील 3,100 ते कॅपिटल रिसिप्ट म्हणून आपण लायबिलिटीजमध्ये दाखवायचे आहेत आणि ह्याच्यातून 3,100 लेस करायचे आहेत इन्कममधून. ओके, नेक्स्ट, कॅपिटल फंड नेक्स्ट, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ॲट 5% पर ॲनम हॅज ॲक्र्यूड फॉर 6 months. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट इथे दिलेली आहे, त्याच्यावरती स्टार मार्क करायचा आहे. नेक्स्ट आपण बघणार आहोत जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत तेव्हा ही ॲडजस्टमेंट. नेक्स्ट, कॅपिटल फंड ₹70,000 ऑन 1 एप्रिल 2018. कॅपिटल फंड दिलेला आहे जो आपल्याला लायबिलिटीजमध्ये लिहायचा आहे. ओके, मग आपण आता स्टार्ट करणार आहोत प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट ड्रॉ करून घ्यायची आहे. सी, प्रॉब्लेम नंबर 7, पेज नंबर 118 in the books of Pavanputra Hanuman Vyamshala, Parbhani, income and expenditure account for the year ending 31st March 2019. Expenditure, income, debit, credit. Balance sheet as on 31st March 2019. सी, फर्स्ट काय दिलेलं आहे आपण आता पेमेंट साईड पहिल्यांदा बघणार आहोत. पेमेंटमध्ये आहे सॅलरीज. सॅलरीजची अमाऊंट आहे 6,000 आणि त्याच्यावरती स्टार मार्क आहे म्हणून इनर कॉलममध्ये अमाऊंट लिहायची आहे. टू सॅलरीज ₹6,000.
सॅलरीजवरती काय ॲडजस्टमेंट आहे? आउटस्टँडिंग सॅलरी ₹1200 सेकंड ॲडजस्टमेंट, राईट. म्हणजेच आउटस्टँडिंग आहेत, आपल्याला ॲड करायचे आहेत. आउटस्टँडिंग किती आहे? 1200. म्हणजेच आउटर कॉलम किती येणार? 7200. आता आउटस्टँडिंग सॅलरीचा सेकंड इफेक्ट कुठे जाणार? लायबिलिटीजमध्ये. लायबिलिटीजमध्ये लिहायचं आहे, 4-5 लाईन सोडायच्या आहेत. आउटस्टँडिंग सॅलरीज, $1200 आउटर कॉलम. क्लियर? नेक्स्ट, एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस 2480. टू एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस 2480. नेक्स्ट, सन्ड्री एक्सपेन्सेस 1300. टू सन्ड्री एक्सपेन्सेस, तुम्ही कुठेही शॉर्ट फॉर्म लिहायचा नाही आहे, पूर्ण वर्ड लिहायचा आहे. सन्ड्री एक्सपेन्सेस 1300. नेक्स्ट, इलेक्ट्रिसिटी चार्जेस 1200. टू इलेक्ट्रिसिटी चार्जेस 1200. नेक्स्ट, रेंट 700. टू रेंट 700. नेक्स्ट, इन्व्हेस्टमेंट 15,000. कुठे येणार? ॲसेट्समध्ये. इन्व्हेस्टमेंट 15,000 इनर कॉलम, कारण आपल्याला इंटरेस्टची अमाऊंट लिहायची आहे ॲडजस्टमेंटमधली. नेक्स्ट, प्रिंटिंग अँड स्टेशनरी 800 एक्सपेंडिचरमध्ये. टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी. नेक्स्ट, पोस्टेज 3200. टू पोस्टेज. नेक्स्ट, फिक्स्ड डिपॉझिट 3900. फिक्स्ड डिपॉझिट ॲसेट्समध्ये. फिक्स्ड डिपॉझिटची अमाऊंट किती आहे? 3900 आउटर कॉलम. नेक्स्ट, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. कुठे येणार? हे सगळे ॲसेट्समध्ये येणार. क्लोजिंग बॅलन्सेस आहेत. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. कॅश इन हँडचा बॅलन्स किती आहे? 830 रुपीज. 830 इनर कॉलम. आणि कॅश ॲट बँक 6000 रुपीज. म्हणजेच आउटर कॉलम 6830. ओके. नेक्स्ट, म्हणजे आपली पेमेंट साईड कंप्लीट झालेली आहे. आता रिसिप्ट. कॅश इन हँडचा बॅलन्स दिलेला आहे, जो आपल्याला कुठेही मेन्शन करायचा नाही आहे, कारण तो ओपनिंग बॅलन्स आहे. नेक्स्ट, सबस्क्रिप्शन करंट इयरचं इन्कममध्ये लिहायचं आहे बाय सबस्क्रिप्शन्स. फॉर करंट इयर. किती आहे करंट इयरचं? 18,000 रुपीज. 18,000 इनर कॉलम. आता ॲडजस्टमेंट आहे. फर्स्ट ॲडजस्टमेंट्स. सी, देअर आर 500 मेंबर्स पेईंग अन ॲन्युअल सबस्क्रिप्शन ₹50 ईच. 500 × 50 किती होतात? 25,000. म्हणजेच ॲक्च्युअल आपलं सबस्क्रिप्शन किती रिसिवेबल होतं? 25,000. पण आपण ॲक्च्युअल किती रिसिप्टमध्ये दाखवलेलं आहे 18-19साठी? 18,000. ओके. म्हणजेच 25,000 रिसिवेबल होतं, पण आपण 18,000चंच म्हणजे 18,000चीच अमाऊंट रिसीव केलेली आहे. 25,000 मायनस 18,000, 7,000 आउटस्टँडिंग आहे, राईट. म्हणून आपण इथे लिहिणार आहोत प्लस, म्हणजेच ॲड लिहायचं आहे इथे, ॲड आउटस्टँडिंग. करंट इयरचं आउटस्टँडिंग किती आहे? 7,000.
हे 7000 कसे आले 500 मेंबर्स इंटू 50. आता हे मी इथे दाखवते, तुम्ही लिहायचं नाही आहे असं. ओके 500 इंटू 50 किती येतात 25,000. ॲक्च्युअल किती होतं 25,000 रिसिवेबल होतं. पण आपण काय केलं 25,000 मायनस 18,000. 18,000च आपण रिसीव केलेलं आहे राईट. म्हणजेच 25,000 मायनस 18,000 7,000 रुपीज या करंट इयरचे आउटस्टँडिंग आहेत राईट. म्हणजेच आउटर कॉलम किती अमाऊंट येणार 18,000 प्लस 7,000 25,000. ओके आता हे जे आउटस्टँडिंग आहेत करंट इयरचे त्याचा सेकंड इफेक्ट कुठे जाणार सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग आहे म्हणजेच ॲसेट्समध्ये आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. $7,000 क्लियर. नेक्स्ट 1920चं सबस्क्रिप्शन आहे. 1920 म्हणजेच सी आपला करंट इयर काय आहे 18-19. पण आपण 1920चं रिसीव केलेलं आहे म्हणजेच नेक्स्ट इयरचं रिसीव केलेलं आहे जी आपल्यासाठी लायबिलिटी आहे. म्हणून लायबिलिटीजमध्ये लिहायचं आहे सबस्क्रिप्शन रिसीव्ड इन ॲडव्हान्स. किती अमाऊंट आहे 410 रुपीज. ओके ॲडव्हान्समध्ये रिसीव केलेलं आहे नेक्स्ट इयरचं. पाहिजे तर इथे आपण लिहू शकतो फॉर इयर 2019-20. 1920चं आपण ऑलरेडी रिसीव केलेलं आहे 410 रुपीज. ओके नेक्स्ट डोनेशन्स. आता इथे डोनेशन्स जनरल वगैरे काही दिलेलं नाही आहे सॉरी स्पेसिफिक पर्पजसाठी दिलेलं नाही आहे म्हणजेच ते जनरल डोनेशन्स आहेत जे आपल्याला इन्कममध्ये दाखवायचे आहेत. बाय डोनेशन्स 6,000. नेक्स्ट रिसिप्ट फ्रॉम एंटरटेनमेंट 400 बाय रिसिप्ट फ्रॉम एंटरटेनमेंट 5,400. नेक्स्ट इंटरेस्ट इन्कम आहे बाय इंटरेस्ट 400. नेक्स्ट एंट्रन्स फीजवरती स्टार मार्क आहे म्हणजे ॲडजस्टमेंट आहे. सी एंट्रन्स फीजवरती ॲडजस्टमेंट दिलेली आहे. फिफ्थ ॲडजस्टमेंट 50% एंट्रन्स फीज इज टू बी कॅपिटलाइज. म्हणजेच हे जे 6,200 आहेत त्याच्यापैकी 50% कॅपिटल रिसिप्ट आहे जी लायबिलिटीमध्ये दाखवायची आहे. मग आपण इथे लिहिणार आहोत आधी बाय एंट्रन्स फी किती अमाऊंट आहे 6,200 मायनस म्हणजेच इथे लेस करायचं आहे 50% कॅपिटलाइज. 50% किती येतात 3,100 लेस करायचे आहेत आउटर कॉलममध्ये 3,100 राईट. मग हे जे 50% कॅपिटलाइज झालेले आहेत त्याचा सेकंड इफेक्ट लायबिलिटीजमध्ये 50% capitalized entrance fee 3,100. ओके नेक्स्ट एंट्रन्स फीची झालेली आहे म्हणजे आपलं रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंटचं पोस्टिंग झालेलं आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीटमध्ये. ॲडजस्टमेंट बघायची आहे कुठची राहिलेली आहे का. सी 50 सबस्क्रिप्शनची जी आहे देर आर 500 मेंबर्स पेईंग अन ॲन्युअल सबस्क्रिप्शन ₹50 ईच म्हणजेच 25,000ची आपली इथे ॲडजस्टमेंट झालेली आहे. ओके त्याचा सेकंड इफेक्ट 7,000 रुपीजचा आपण ऑलरेडी बॅलन्स शीटमध्ये इथे दाखवलेला आहे. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 7,000. ते 7,000 कसे आले इथे कॅल्क्युलेशन करून दाखवलेलं आहे जे तुम्ही नोटबुकमध्ये किंवा पेपर सॉल्व करताना करायचं नाही आहे. पाहिजे तर वर्किंग नोट म्हणून हे दाखवायचं आहे. इथे तुम्हाला समजण्यासाठी मी इथे दाखवलेलं आहे. ओके
नेक्स्ट आउटस्टँडिंग सॅलरी 1200 आउटस्टँडिंगचं इथे एक इफेक्ट दाखवलेला आहे. सेकंड इफेक्ट लायबिलिटीजमध्ये 1200. नेक्स्ट assets on 1st April 2018 were as follows. बिल्डिंग 50,000, फर्निचर 15,000. दोन्ही ॲसेट्स लिहायचे आहेत. बिल्डिंग 50,000 इनर कॉलममध्ये कारण डेप्रिसिएशन आहे. नेक्स्ट फर्निचर 15,000. फर्निचर 15,000. ओके. नेक्स्ट provide depreciation on building and furniture at 5% and 10% respectively. बिल्डिंग वरती किती आहे 5% आणि फर्निचर वरती 10%. आधी बिल्डिंग वरती कॅल्क्युलेट करायचं आहे -5% डेप्रिसिएशन आणि इथे -10% डेप्रिसिएशन. 5% किती येतात 50,000 वरती 50,000 इंटू 5% 2,500. नेक्स्ट 15,000 वरती 10% 1,500. लेस करायचे आहेत 50,000 मायनस 2,500 47,500 आउटर कॉलम. नेक्स्ट 15,000 मायनस 1,500 13,500. ओके. आता या डेप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट एक्सपेंडिचरमध्ये टू डेप्रिसिएशन. फर्स्ट बिल्डिंग, नेक्स्ट फर्निचर. बिल्डिंगचं किती आहे 2,500 आणि फर्निचर 1,500. दोघांची टोटल करून आउटर कॉलममध्ये अमाऊंट लिहायची आहे 2,500 प्लस 1,500 4,000. ओके. नेक्स्ट डेप्रिसिएशन झालेलं आहे 50%. एंट्रन्स फीजचे दोन इफेक्ट अप्लाय झालेले आहेत. सी एंट्रन्स फीज 50% 3,100 आपण लेस केले कारण कॅपिटलाइज आहे आणि कॅपिटलाइज असल्यामुळे कॅपिटल रिसिप्ट आहे लायबिलिटीजमध्ये सेकंड इफेक्ट 3,100चा. नेक्स्ट इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ॲट 5% पर ॲनम हॅज ॲक्र्यूड फॉर 6 मंथ. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट आहे 5%. इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट किती आहे 15,000 जे आपण बॅलन्स शीटमध्ये लिहिलेलं आहे. ओके. मग त्याच्यावरती इंटरेस्ट किती सांगितलेलं आहे 5% आणि 6 मंथसाठी ॲक्र्यू झालेला आहे. म्हणजेच 15,000 इंटू 5% इंटू 6 डिवायडेड बाय 12 किती येतात 375. सी 15,000ची इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यावरती 5% इंटरेस्ट इंटू 5%. ओके. इंटू 6 मंथचा ॲक्र्यू झालेला आहे म्हणून इंटू 6 डिवायडेड बाय 12 375 रुपीज जे आपल्याला ॲक्र्यू झालेले आहेत म्हणजे जमा झालेले आहेत. ॲड करायचं आहे इंटरेस्ट इन्व्हेस्टमेंटमध्येच किती आहे 375 म्हणजेच 15,000 प्लस 375 15,375 आउटर कॉलम. क्लिअर. नेक्स्ट आता या 375 रुपीजचा सेकंड इफेक्ट कुठे जाणार इन्कममध्ये कारण इन्कम आहे ते ॲक्र्यू झालेलं आहे इन्व्हेस्टमेंटवरचा इंटरेस्ट. इथे लिहायचं आहे बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. $375 कसे आलेत 15,000 जी आपली इन्व्हेस्टमेंट होती त्याच्यावरती 5% राईट ॲडजस्टमेंट जी 6वी ॲडजस्टमेंट दिलेली आहे 5% 15,000 इंटू 5% इंटू 6 डिवायडेड बाय 12 त्याची अमाऊंट किती येते 375. त्याचे दोन इफेक्ट आपण दाखवलेले आहेत. एक इन्कम आहे म्हणून इथे इन्कममध्ये आणि सेकंड इफेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये ॲड केलेले आहेत. ओके. नेक्स्ट कॅपिटल फंड ₹70,000 ऑन 1st April 2018. कॅपिटल फंड आपण कुठे लिहितो लायबिलिटीज फर्स्ट लाईन. कॅपिटल फंड अमाऊंट किती आहे 70,000 इनर कॉलम कारण आपल्याला सरप्लस किंवा डेफिजिटचा इफेक्ट दाखवायचा आहे.
क्लिअर. कॅपिटल फंड 70,000 लिहिलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इन्कम एक्सपेंडिचरची टोटल करायची आहे. सी फर्स्ट इन्कम 25,000 प्लस 6,000 प्लस 5,400 400 3,100 375 4275 पेन्सिलने मार्क करायचं आहे. 4275 मायनस 7,200 मायनस 2480 1,300 1,200 700 800 3,200 4,000 किती येतात 19,395. ओके, इथे दिलेलं आहे 19,395 सरप्लस आहे म्हणून डेबिटला लिहायचं आहे एक्सपेंडिचरमध्ये टू सरप्लस 19,395 आणि टोटल किती आलेली होती आपण बघितलेली 40,275. दोन्हीकडे टोटल लिहायची आहे 40,275 नेक्स्ट 4275. ओके, आता ही जी सरप्लसची अमाऊंट आहे ती कुठे ट्रान्सफर करायची आहे, कॅपिटल फंडमध्ये ॲड करायची आहे. ॲड सरप्लस 19,395 ही अमाऊंट 19,395 म्हणजेच आउटर कॉलममध्ये किती येणार 89,395. आता आपल्याला लायबिलिटी आणि ॲसेट्सची टोटल करायची आहे. 89,395 प्लस 1,200 प्लस 410 प्लस 3,100 94,105 94,105 ॲसेट्स 15,375 3,900 6,830 7,000 47,500 13,500 94,105 सेमच आहे टोटल ॲसेट्स आणि लायबिलिटीजची 94,105 म्हणजेच आपली बॅलन्स शीट टॅली झालेली आहे. आपले सगळे ॲडजस्टमेंट्स आणि सगळे इफेक्ट्स आपण परफेक्टली दाखवलेले आहेत. आता या प्रॉब्लेममध्ये काय न्यू थिंग आहे तर एकतर सबस्क्रिप्शनची अमाऊंट डायरेक्टली दिलेली नव्हती, जी फर्स्ट ॲडजस्टमेंट दिलेली होती, राईट. मग आपण अमाऊंट कॅल्क्युलेट केली, त्याच्यातून जी रिसिप्ट आहे ॲक्च्युली ती लेस केली, म्हणजेच आउटस्टँडिंग अमाऊंट जी 7,000 रुपीज आहे ती आपल्याला मिळाली, राईट. मग त्या आउटस्टँडिंगचे दोन इफेक्ट आपण इथे एक आणि नेक्स्ट इफेक्ट इकडे दाखवलेला आहे ॲसेटमध्ये. ही एक नवीन ॲडजस्टमेंट आहे. नेक्स्ट काय आहे एंट्रन्स फीज, ती पण कॅपिटलाइजचं तुम्हाला तर आता माहीतच आहे. कॅपिटलाइज असेल तर कॅपिटल रिसिप्ट असते म्हणून ती लायबिलिटीजमध्ये दाखवायची असते. ओके, प्रॉब्लेम नीट समजून घ्यायचा आहे, प्रॅक्टिस करायची आहे, टाईम लावून हा प्रॉब्लेम कंप्लीट होतो का ते बघायचं आहे. ओके, सो विल स्टॉप हिअर टुडे अँड इफ यू हॅव एनी क्वेरी ऑर डाऊट देन प्लीज कमेंट इन कमेंट बॉक्स. थँक्यू.